कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगडच्या महाडमधील श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाला महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावत श्री वीरेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी श्री वीरेश्वर महाराज यांच्या मंदिर सुशोभीकरणासाठी योग्य निधी उपलब्ध करून देण्याचं मंदिर व्यवस्थापकांना आश्वासन दिलंय। रात्री उशिरा त्यांनी या मंदिर परिसराला भेट दिली। श्री वीरेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत असणारा हा उत्सव छबिना उत्सव असेल, यामध्ये सहभागी होऊन इथं येऊन दर्शन घेऊन नतमस्तक होऊन मनाला अत्यंत आनंद होत असतो आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इथे येऊन मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या आपल्या संबंध उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक उत्साह या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। वीरेश्वर देवस्थान ट्रस्टने काही मागणी केलेली आहे, ज्या पद्धतीने आपल्या श्रीवर्धनमध्ये आपल्या मतदारसंघात लक्ष आहे, असंच लक्ष महाड विधानसभा मतदारसंघात सुद्धा द्यावं, यावरती काय प्रयत्न? नाही, मंत्री म्हटल्यावर रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये ज्या विकासात्मक बाबी आहेत किंवा जिल्ह्याला पुढे नेणाऱ्या असतील किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत जिथं आपल्या भाविकांच्या लोकांची आस्था जुळलेली आहे, अशा तीर्थक्षेत्रांचा विकास हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये व्हावा ही साधारणपणे सगळ्यांचीच अपेक्षा ही निश्चितपणाने आहे। श्री वीरेश्वर देवस्थानाच्या ट्रस्टच्या वतीने सुद्धा ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होते। खरं तर प्रादेशिक पर्यटनमधून त्याला साधारणपणे 2-2.5 कोटीचा निधी हा सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर आहे, पण काही ना काही तांत्रिक कारणांमुळे, काही ना काही टेक्निकल काही अडचणींमुळे त्याला अपेक्षित असं यश त्या ठिकाणी मिळत नाही। पण माझी खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी अपेक्षा या ठिकाणी ट्रस्टनी व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो।